महायुती व महाविकास आघाडीला पर्याय म्हणून राज्यामध्ये बच्चू कडू यांनी तिसरी आघाडी तयार केली। मात्र बच्चू कडूच्या पक्षातील आमदार राजकुमार पटेल यांनी जो आहे त्यांचा प्रहार पक्ष सोडण्याची जी तयारी दाखवलेली आहे, याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत बच्चू कडू आहे। भाऊ, काय सांगाल, तुमच्या पक्षाचे आमदार जे आहे राजकुमार पटेल ते प्रहार सोडण्याची त्यांनी तयारी दाखवली आहे। भाजप सेनेची एक व्यवस्थित खेळी आहे। कुठंतरी बच्चू कडूला कसं कमी करता येईल हा प्रयत्न त्यांनी इथे चालू केलेला आहे। त्याचं पहिलं उदाहरण म्हणजे राजकुमारांना तिकीट देऊन प्रहार कमजोर करण्याचा प्रयत्न आहे। मला वाटतं ते कमजोर होणार नाही। कुठलाही पक्ष नेत्यावर अवलंबून नसतं, ते कार्यकर्त्यावर आणि जनतेवर अवलंबून असतं। आणि मला विश्वास आहे की आम्ही जे विचाराची लढाई घेऊन जात आहोत समोर, ती लढाई आम्ही यशस्वी करू। एक गेले 10 निर्माण करू, 10 आमदार निर्माण करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे। खरं तर आम्ही अडचणीत बरेचदा आलो। 20 वर्षात कुठल्याही मोठ्या पक्षाचा पाठिंबा न घेत सगळे आव्हानं आपण पेलले। काही लोक निवडणुकीला घाबरतात आणि आम्ही निवडणुकीला घाबरवतो, हा फरक असतं। त्याच्यानं त्यांच्या व्यक्तिगत राजकीय स्वार्थासाठी ते गेले असणार का या बॅनरखाली प्रहारकडून ते निवडून येणार नाही असं त्याला कदाचित वाटत असेल। म्हणून त्यांनी सांगितल्याप्रमाणे दोस्ती कायम ठेवून ते शिंदे गटात जाते, तर आम्ही दोस्ती कायम ठेवून तिथं मेळघाट लढू। भाऊ, ज्यावेळेस तुम्ही गुवाहाटीला गेले तुमच्यासोबत ते स्वतः होते, 2.5 वर्ष तुम्ही शिंदेसोबत होतात आणि शिंदेच्याच पक्षात ते पुन्हा जाणार आहेत। आता तीच कसं आहे का आज जे शिंदे गटानं जो प्रयत्न केलेला आहे का आम्हाला तोडण्याचा जो प्रयत्न होत आहे, त्याला एक व्यवस्थित उत्तर देऊ आणि त्याचे परिणाम गटाले शिंदे गटाले भोगावं लागेल। भाऊ, तुम्ही राज्यभर फिरत आहेत, आता एक आमदार तुमचा गेल्यामुळे तुमचा पुन्हा राज्यभर याचे पडसाद उमटणार आहे, कसं बघता? बिलकुल उमटणार नाही। असं थोडं असतं का एखादा गेला म्हणजे त्याचे परिणाम पडत असतात। लाख लोक तयार होत असतात आणि कसं आहे, नेत्यापेक्षा कार्यकर्ता फार महत्त्वाचा असतं। आधी काही आमचे 4-5 जाईल असं मला वाटतं। एकंदरीत त्यांच्यावर पैशाचा व्यवहार सगळं चालू आहे। लोकसभेचा डाव काढण्याचा एकही प्रयत्न आमच्यावर होणार आहे आणि मी खंबीर आहो। हम डरते नहीं और डराते भी नहीं। तुम्ही आताच म्हटलं की ही शिंदेची खेळी आहे, काय नेमकं कारण? मला वाटतं त्यांच्या मनात काय चालू आहे अजून आम्ही हे केलं नाही। आमची दोस्ती होती शिंदे साहेबासोबत। आता दोस्ती कशाप्रमाणे समोर येते ते पाहू। पटेल विरोधात तुमचा उमेदवार असेल? बिलकुल। ते ज्याने पटेलने जसं सांगितलं की दोस्ती कायम ठेवून आमची उमेदवारी राहील, तशी आमची दोस्ती कायम ठेवून आमचा उमेदवार मजबूतीनं लढा देईल। एकंदरीत बघितलं तर राजकुमार पटेल यांच्या विरोधात सुद्धा प्रहारचा उमेदवार असेल अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे। अमर घटाळे, साम टीव्ही, अमरावती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।